चला एक मोठी मॅच एमसीसी विरुद्ध 9 स्टार घासकोपरी. सर्वजण पाहतोय 9 स्टार घासकोपरी विरुद्ध एमसीसी. बघा एमसीसी संघ प्रत्येक विकेटसाठी किशोर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. हॅट्रिक साठी नयन मंगेल यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. घरच्या मैदानावरती संघ खेळतोय. पहिला चेंडू ऑन साइडला हलक्या त्याने घेऊन काढलं. सुरेख 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहू शकता. यस लगातार 3 डॉट साठी सुद्धा नयन मंगेल यांच्याकडून 500. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये. येस विरार क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर अमित दादा चौधरी आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चेंडूला लिफ्ट केलं गेलं डाव्या यष्टींचा बाहेरच्या चेंडू अंपायरचा वाईटचा इशारा. फुलटो चेंडू सरळ निघून चाललाय. चेंडू सीमारेषा पार. एमसीसी चौकार कमांडीजे. थँक्यू डीजे. बघा एका चौकानंतर कशा प्रकारे 4-7 मॅच कुठेतरी. येस 15 मिनिटाचा अवधी याची सुद्धा नोंद घ्यायची. 15 मिनिटात 4 षटक हाताळून झाले पाहिजे. फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण चांगला. शाकी वेद चेंडूला फेल केले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो सुरेख स्वतःच्या फलद्रूपामध्ये चेंडूला फील्ड केले गेले. क्षेत्ररक्षण चांगलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 8. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. दुपारचे नदीवर येना ते उमराचे झाडाखाली भेटना. दुपारचे नदीवर येना ते उमराचे झाडाखाली भेटना. हलक्या हाताने चेंडूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल. बघा पारितोषिक आहेत एमसीसी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. पारितोषिक लागले आहे प्रत्येक विकेटसाठी किशोर कदम यांच्याकडून 100 रुपये. नयन मंगेला विकेट हॅट्रिक साठी 500. ती लगातार 3 डॉट साठी नयन मंगेला यांच्याकडून सुद्धा 500. म्हणजे पारितोषिकीचा वर्षाव आहे. घरच्या मैदान असं म्हटलं जातं की घरच्या मैदानात खेळतोय पण या मैदानावरती एकदाही प्रॅक्टिस नाही झाले. या मैदानावर जसं ग्राउंड बनलं पहिला चेंडू जर का हाताळला मॅचच्या रूपात तर तो जेडीएस संघ आणि एलएनसीसी संघ तोच संघ पहिला या मैदानावरती खेळला. त्यानंतर एमसीसी संघ घरचं मैदान आहे घरचं विभाग आहे पण मैदान त्यांच्यासाठी सुद्धा नवीन आहे. तर मॅचच्या दिशेने आपण लगेचच होतोय. पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडूला हलक्या त्यांनी घेऊन काढलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत ओमकार वैयक्तिक 2 धावा देताना. धावफलकर धावा ग ओमकार पाटील आपण गोलंदाजी मार्गावरती पाहतोय. पस्का बॉक्स मध्ये याचा कॅप्टन म्हणून आले होते. क्षेत्ररक्षणचं डिसिजन घेतलं होतं म्हणजे किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हे पाहायला लागेल. कष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतो. हलक्या त्या चेंडूला घेऊन काढलं. फेकी. ओ हो चेंडू यष्ट्यांवर नाही लागला. कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतात की स्टंप वरती येण्याचा कोणीतरी ट्राय केलं असतं की हलक्या गतीने चेंडूला मारलं होतं. जर का स्टंप वरती आले असते तर वेगाने स्टंप वरती आलं असतं. इकडे संधी होती धावचीत. किरकर संधी आली होती पण त्या संधीचं सोनं करताना फुलटा चेंडू. ओहो हे चित्र काय आहे बघा. कालपासून या कॉम्बॉक्स मध्ये उल्लेख होतो की बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातो तर त्या चेंडूला कलेक्ट करणं शिका. जर का तो चेंडू कलेक्ट झाला तर त्याला फेकी होईपर्यंत सिंगल नाही कंप्लीट होत. अपील केली जाते. ओमकार पाटील याच्यासाठी पारितोषिक आले. ओमकारने जर का या शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतला तर मयूर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि याच प्रत्येक विकेटसाठी किशोर कदम यांच्याकडून 100 रुपये. नयन मंगेला विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500. लगातार 3 डॉट असे म्हणजे पारितोषिकीचं वर्ष. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. धावफलकर धावा 14.
येस ओव्हर झाली. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावफलक धावा. आणि बघा MCC संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या टी शर्टच्या मागे ज्यांनी स्पॉन्सर केले प्रमोदजी साहेब कांदिवलीवरतून एक समाजसेवक, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील, ज्यांच्या माध्यमातून MCC संघाला या टुर्नामेंटसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेत. प्रमोदजी साहेब आपले सुद्धा मनापासून आभार असतील. खऱ्या अर्थाने यश दळवी यांचं खूप सहकार्य असतं या संघाला नेहमी. कांदिवलीचे एक समाजसेवक प्रमोदजी साहेब यांच्या गोलंदाजी मारवती रुकेश. गोलंदाजी मारवती लालू. हलक्या तरी चेंडूला ऑफ साइडला कट करून काढला सिंगल साठी. ओहो सुजल वेगाने गेले होते पण अखेरकार चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडू सिंगल धावफलक धावा 15. 15 रन. बघा सिंगलला जास्त महत्व दिले जाते. 9 स्टार घासकोपरीचा संघ प्रथमच खेळतोय. त्यांना सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे सिंगलला जास्त महत्व दिलं. वेगाने फेकी. ओहो बघा फेकी केली जाते पण इतके वेगाने जलद गतीने फेकी नाही केली जाते की मनामध्ये तो सुद्धा असतो विचार की एखादी धाव ओव्हरथ्रोची गेली त्यानंतर 2. बघा दादू सुद्धा एक्झाम देऊन मॅचचा आनंद घ्यायला येतोय. आपल्या संघाची मॅच लागले तर येस पण हे दृश्य सुद्धा पाहण्यासारखं आहे. बघा कॅमेरामॅनच्या दिशेने आता कॅमेरा गेला होता विकेटच्या मागे. एसराज इन्फोटेकचे प्रॉपरेटर सरफराज भाई MCC संघाला अशा प्रकारे सहकार्य करतात की विकेटच्या मागे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार रोहितच्या कानामध्ये सांगतात की कशा प्रकारे बदलाव होण्याचे. हे एक सहकार्य असतं की एखादा संघाला किती सपोर्ट करायचा आहे. त्यांना माहिती आहे की आपला संघ आपलीच फरक घेतोय. पुन्हा एकदा ओहो बघा हेच कारण होतं की फेकी केली नाही जाते. आणि काल ज्या प्रकारे उल्लेख केला होता की लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन चं क्षेत्ररक्षण जेव्हाही बॉक्स क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये थ्रो केला जातो तर हा खेळाडू स्टंपवर लवकर जात नाही. या खेळाडूला मेन उभं राहायचं असतं की बॅकअप. क्रिकेटचा जर का विचार केला तर कमबॅक अँड बॅकअप. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. नैनिष्ठार घासकोपरी संघ खूप शांत संयमी. वारंवार क्षेत्ररक्षण थोडंसं वाईट दिशेने खेचलं जाते कारण की कुठेतरी चौका नाही द्यायचा. मॅच स्टार्ट नाही करून द्यायची. यष्टीरक्षक रोहित सुद्धा सज्ज आहे. डिरधाव चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलक धावा 18. लगातार 3 डॉट्ससाठी पारितोषिक आहे 501 रुपयाचं. नयन मंगेले यांच्याकडून 2 घेतले आणि नेक्स्ट मॅच मध्ये पहिला चेंडू डॉट घेतला तरी ते पारितोषिक ऑन राहील. ऑफ साइडला फटका सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर. लालू पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. बघा इथून जसं उल्लेख केला होता की लालू काल खूप चांगली गोलंदाजी प्रॅक्टिस करत होता. लालूनेच पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. निश्चितच 100 रुपयाचा मानकरी असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी किशोर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. चला किशोरजी कदम साहेब आपण सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. प्लीज आमच्या विभागात आला तुम्ही इकडेच रहिवासी आहात. इकडून जर का मंचावरून मॅचचा आनंद घेतला आम्हाला सुद्धा आवडेल. पण सुद्धा विनंती आहे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मॅचचा आनंद घेताय. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मारवती किरण लस्सीला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस अक्षय 11 आणि UCC पूर्ण संघांनी रेडी राहायचे. दोन्ही संघांनी कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहिला तरी चालेल. 3 षटक आतापर्यंत तळून झाले. शेवटचा आणि अंतिम षटक. टॅपच्या साने चेंडूला घेऊन काढला शाकिब आहे. चेंडूला फिल्ड करेपर्यंत 1 रन कंप्लीट. 19 19 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19. अजून एकही चौकार मारण्याचा प्रयत्न नाही केला गेला. सिंगलला जास्त महत्व दिलं जाते. हलक्या तरी चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळून काढलं. फेकी नाही करणार. मग या सुद्धा गोष्टी जर का इकडे फेकी केली असती थ्रो जर का यष्ट्यांवरती जलद गतीने आले असते तर धावचीत सुद्धा मिळाली असते. पण त्या सर्व काही गोष्टी एक फेकी केली होती. तिकडे ओमकारने बॅकअप दिलं होतं. सर्व बॅट का किनारा विकेट किपर का पुरेपूर सहारा. दुसरा गडी दुसरा ब्रेक थ्रू. लस्सी सुद्धा मिळतो. 100 रुपयाचा मानकरी किशोरजी कदम यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लागले. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू ओमकार तुझे सुद्धा मनापासून आभार. आता सध्या MCC संघाला काही शोभणार नाही. इथून विजय फक्त शोभून दिसणार आहे.
तर ज्ञानेश्वर घासकोपरी हाही संघ प्रयत्न करतोय. प्रथमच बिग बॅश फॉर्मॅट युट्यूबच्या माध्यमातून खेळतोय हा संघ. त्यांचे सुद्धा चांगल्या हाताने हलक्या हाताने चेंडू ऑफसाईडला फक्त खेळून काढला सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा 21-21. 2 चेंडू बघा, 2 चेंडू कशा प्रकारे रणनीती असेल. सिंगलला महत्व दिलं जाईल का मोठा फटका करण्याचा प्रयत्न असेल. जर का मोठा फटका झाला तर धावफलक 24+ म्हणजे 25+ जाण्याचा प्रयत्न असेल. फिरकावून देतो, चेंडू जातोय, जास्त आवडले गेला मोठा फटका इंटू द गॅप सीमार शपार. कम ऑन डीजे. थँक्यू. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो आपण. सुंदर फटका होता, ऑफसाईड ड्राईव्ह केला होता. 5 चेंडूचा आतापर्यंत वैयक्तिक खेळ झाला. 7 धावा खर्च केल्यात आणि धावफलक सुद्धा 25. 4 पुढे सरकले हलक्या हाताने. बघा यानंतर क्रिकेट दाखवले की काय असतं, काय माइंडसेट असतं. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलक धावा 26 रन ऑन स्कोरबोर्ड. 27 धावेचं आव्हान असणार आहे MCC या संघाला आणि 27 धावा डिफेन्स करायच्या असतील ज्ञानेश्वर घासकोपरी. या दोन्ही कर्णधार अक्षय 11 डोंगरपाडा UCC दोन्ही कर्णधार विनंती असेल टस्का बॉक्स मध्ये यायचंय. या टॉस्को बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांचं सहर्ष स्वागत. एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज भाई आपसे निवेदन आहे प्लीज टॉस करायचंय. टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय दोन्ही संघ. UCC कर्णधार प्लीज या इनिंग ब्रेक मध्येच तुमच्या कर्णधाराला कॉल दिला होता. UCC कर्णधार प्लीज टॉस करून जायचं. एखादा प्रतिनिधी पाठवा, टॉस करून जायचंय. बघा स्पर्धेचे काही नियम आहेत, फक्त टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. हे सर्व काही स्पर्धेचे नियम आहेत, सुद्धा आपण फॉलो करायचे. अक्षय 11 डोंगरपाडा सुद्धा सहर्ष स्वागत दोन्ही कर्णधारांचं. MCC येस अक्षय 11 कॉल असेल. MCCचा कॉल. MCC मान्यवरांना विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? फिल्डिंग समोरच्या संघाला किती धावाचा रोखण्याचा प्रयत्न असेल? तुमच्याच गावातील संघ 24च्या खालती 24. बघा विरार क्रिकेट असोसिएशन एक टाइम लाईन दिलेली संघामध्ये थोडीफार चेंजेस काही बदलाव आहेत का तुमच्या संघामध्ये? आमची आहे तीच टीम आहे. येस गावातलीच नक्की टीम आहे, तीच टीम आहे. एकंदरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणणार? हे आमचं पहिलंच वर्ष आहे. इकडचं आयोजन भरपूर चांगलं वाटते. बेस्ट ऑफ लक. नाणेफेक जिंकलात. हार्ड लक UCC. नाणेफेक करलात, नाणेफेक जिंकला असं काय निर्णय? आमची बॅटिंग असते. आता बॅटिंग करायचंय मनासारखं आलं, मग किती धावाचं आव्हान सेट केलं जाईल? 30+ करणार. 30+. एकंदरीत एक टाइमलाईन दिली होती विरार क्रिकेट असोसिएशन मधून की काही फार चेंजेस संघामध्ये असतील, तर तुमच्या संघामध्ये कशा प्रकारे चेंजेस केलेले आहेत? कोण कोण चेंजेस खेळाडू आहेत? आमचे 2 नवीन प्लेयर आले आहे, एक एलेक्स आणि एक श्रेयश. येस दोन्ही नवीन प्लेयर आले आहेत. मग एकंदरीत संघाची तयारी आणि या स्पर्धेच्या गेल्या वर्षीच तुम्ही पाहिली होती स्पर्धा समोरच्या मैदानात गेली होती, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? गेल्या वेळी पण भारीच होती, यावेळी पण जास्त भारी आहे. चालेल. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा अहवाल असा होता अक्षय 11 डोंगरपाडा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक निवडलेल्या UCC संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. येस स्पर्धेचे नियम असतात. ब्ल्यू ट्रॅक ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षकांनी घातले. सो विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हा नियम सुद्धा ऍड आहे की 2 रनने पॅनलाइज केलं जाईल. मगच पहिल्या दिवशी सुद्धा आणि पहिल्याच मॅच मध्ये LNCC अँड JDS मध्ये हे चित्र होतं. सो हे स्पर्धेचे नियम आणि विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना नियम आहेत.
बघा प्लीज लवकर डिसिजन मॅचला सुरुवात करायची आहे. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. पेनल्टी कॅन्सल. येस, टाळ्या वाजवायचे. डगआउट मध्ये आपण टाळ्या वाजवत खेळाडू वृत्ती दाखवली आहे. स्पोर्ट्समॅनशिप बघा, नैनिशाल घासकोपरी संघ सन्मान करतो, टाळ्या वाजवतोय. हे खेळाडू होते बघा. पहिला सामना हे MC चषकामध्ये झालं. आतापर्यंत विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत JDS आणि LNCC संघ खेळत होता. LNCCच्या राजने कुठेतरी ट्रॅक अलग कलरची घातली होती. मग तो JDSचा संघ होता की जिनेने अपील केली होती की आम्ही पेनल्टी कॅन्सल करूया. त्यासाठी JDSचे सुद्धा कौतुक असेल की MC चषकामध्ये अशा प्रकारे खेळावृत्ती दाखवली की यावर जो चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातो, सीमारेषा पार, चौकार. कमान DJ. थँक्यू. बघा प्रत्येक चौकारासाठी सुद्धा किशोरजी कदम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. चला आपण अंपायर आमच्या DPNच्या टेक्निकल टीमला कुठेतरी व्यस्त करण्याचा प्रयत्न. फरियाद याचं सुद्धा सहर्ष स्वागत MC चषकामध्ये. सरफराज भाई आपसे सुधा निवेदन रहेगा, आप भी मंच पर से मैच का आनंद लीजिए. पुन्हा एकदा 9 चेंडू. लगातार 3 चौकारासाठी नयन मंगल यांच्याकडून सुद्धा 500 रुपये लगावले गेलेत. 8 धावा धावफळ करते हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळून काढलं सिंगलसाठी. मग MC संघाचा जर का विचार केला तर सलामीर जोडी सुद्धा बदलताना पाहतोय आपण. रोहितला वरती आणण्याचा प्रयत्न, कारण की रोहितला स्टार्ट पाहिजे असते कारण की रोहित जर का बॅकफुटवर जातो त्या प्रकारे खेळ दिसत नाही. त्यानंतर स्वतः रोहित सलामीवीर म्हणून फलंदाजी खूप चांगली करतो कारण की त्याला एक स्टार्ट लागतो. 30 पहिला पानं तो मॅचला चालू करायचं. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफळ धावा 10 ते मॅच स्टार्ट करणं त्याला आवडतं. त्यानंतर सिंगलला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यानंतर एखादा खराब चेंडू तर खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा. ओहो, अक्षय ड्राईव्ह करण्याच्या नादात सरळ चेंडू निघून चालू मर्यादित रेषेच्या बाहेर. पहिला ब्रेक थ्रू अक्षय. बॅक टू द डगआउट. कमांड DJ. थँक्यू. गाण्याचा आवाज. ऑन साइडला हलक्या त्याने खेळून काढला सिंगल. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफळ धावा डबल 1 11. चेंडू ऑफ साइडला बघा. हे चुकी हो वेगी वरच्या वरती पोचले गेलेत का अंपायर कडे. ओहो, अंपायरचा 9चा इशारा आहे. हाईटचा 9चा इशारा अंपायरने केलेला आहे. अंपायरने 9चा इशारा केलेला आहे. लँडिंग पोझिशन जास्त आहे. रिव्ह्यू रेफर गोलवर शकतात. फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. येस, रिव्ह्यू घेतला गेलाय. बघा हाईटचा सुद्धा 9 आहे कारण की जो बॉल चेंडू सुटण्याची हाताची मुवमेंट आणि तिकडून कशा प्रकारे चेंडू खाली लँड होतो या सर्व काही गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतात. सो आमचे अंपायर प्रमोद जिकेनी सर यांना कुठेतरी वाईट देतात. त्यांनी वाईट दिला.
बघा प्रमोदजी किणी सरांचा विचार केला तर सफाळ्यावरतून बिलॉंग करतात. सफाळ्यावरतून या स्पर्धेसाठी सफाळा विरातन म्हणजे जर का सफाळा बोललं तर फक्त सफाळा स्टेशन नाही, सफाळा स्टेशनवरून कमीत कमी 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे. सफाळा स्टेशनला जाऊन इकडून सर बिलॉंग करतात. एवढ्या लांबून या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका निभावण्यासाठी आलेले आहेत. त्यांना सुद्धा खेळपट्टीचा खूप आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. या स्पर्धेसाठी तुम्ही पंचांची भूमिका निभावण्याला. त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने विचार केला तर विवेक पाटील सर नारंगीच्या विभागातून बिलॉंग करतात. इथून खूप कमी खेळाडू जाणत असतील विवेक पाटील सरांना की हा गोलंदाज पूर्ण ज्या प्रकारे पहिला क्रिकेट चालायचं ना, तर विवेक पाटील सर गोलंदाजीमध्ये पूर्ण वसई तालुक्यामध्ये गोलंदाज नाव. इथून खूप कमी खेळाडू असतील, जे सिनियर खेळाडू असतील ते खूप सांगत असतील यांची गोलंदाजी. आता थोडंसं पंचांची भूमिका निभावताना पाहतात. या खेळपट्टीचा अनुभव सुद्धा खूप जास्त आहे. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा कशा प्रकारे आत आला. यशला कुठेतरी भेट घ्यायला रोहित जाऊन काहीतरी कान मैदान. तानिष्ठार घासकोपरी संघ कशा प्रकारे खूप चांगला कमबॅक करतोय. नाही नोन होता बघा कशा प्रकारे कमबॅक आहे. इथून जर का माइंडसेट आहे, कशा प्रकारे माइंडसेट आहे. धावफलकर धावा 12, 3 चेंडूच आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 12. इथून माइंडसेट आहे. इथून जर का सिंगलला जास्त महत्व दिलं असेल. बघा 4 चेंडूच आतापर्यंत खेळ झाल्यात. 12 धावा झाल्यात. आता रन 12 झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. रोहितच्या बॅटमध्ये फटका फेकी वेगाने. हो बॅकअप आहे. बघा याच गोष्टीचा उल्लेख केला होता कालपासून की जर का बाउंड्री लाईनच्या एखाद्या खेळाडूमध्ये चेंडू हातात कलेक्ट होतोय तर सिंगल थोडीशी कठीण आहे. तर त्याच्यासाठी तुमचं गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या असणं संघाची ही सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 5 चेंडू 13 धावा. ऑफसाईड स्वतःच्या फॉलोमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. बघा यशची समस्या वाढली. यशच्या बॅट मधून लगातार दुसरी या तिसरी डॉट होते. तिसरी डॉट्स होते. त्या डॉटची समस्या वाढणार आहेत. किरकार षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 13 मेराचं समीकरण ऑन आहे. घेऊया ब्रेक. डीजेला थँक्यू डीजे थँक्यू. 12-14 समीकरण. इथून जर का विचार केला तर रोहितला आपण पाहतो एक सलामीवीर बॅटर. स्ट्राईक एंडवरती जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळावी लागेल. तुम्ही जर का मोठे फटके नाही आले तर समस्या चिंता वाढेल. बघा येणारे 6 चेंडू महत्वाचे असतील. महत्वाचे असतील. ऑफसाईडला फक्त डगआउट मधून कॉल. पुन्हा एकदा अंपायरचा नोचा इशारा आहे. येस नोचा इशारा आहे सर. नो अंपायर नाही ना मग रिव्ह्यू अंपायरचाच रिव्ह्यू आहे का. येस ओके. बघा डीबीएनची टेक्निकल टीमला आता कुठेतरी व्यस्त करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता युट्यूबच्या मेन स्क्रीनवरती काय घडलं. पंचांना डिसिजन देण्याच्या आधीच टाळ्या वाजल्या गेल्या होत्या. ऑफिशियल अंपायर डिसिजन येथील नोंद नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिंगल आहे. सर 1 मिनिट थांबायचे. सर 1 मिनिट थांबायचे. येस येस. फुल टॉस चेंडू हाताला निघून जातोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुकी पूर्ण डगआउट मध्ये. टाळ्यांचा जल्लोष. मंचावर सुद्धा टाळा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. शाही सांगतो टेंगे टेंगे. पोरी ही सांगते टेंगे टेंगे. आया ही सांगते टेंगे टेंगे.
टिंगे बाबा ही सांगत टिंगे टिंगे थँक्यू. बाबा हो सांगत टिंगे. क्षेत्ररक्षण चांगले चेंडूला वेगळी हो डबलचा प्रयत्न नाही केला जाईल. आता इथून जर काही विचार केला तर कॅल्क्युलेशन थोडंसं अलग आहे. जिकडे नैनशार घासकोपरीचा संघ 2 पुढे होता तर कुठेतरी 1 मागे होते. हे सर्व क्रिकेटची रणनीती आहे बघा. सिंगल सिंगल डबल डबलला जास्त महत्व दिले जाते आणि बॉक्स क्रिकेटमध्ये चेंडू जातो सर्व यष्टीरक्षकाच्या मागे सिंगल रनसाठी. बॉक्स क्रिकेटमध्ये विचार केला तर सिंगलला जास्त महत्व असतं पण त्या सिंगलला महत्व देताना तुमची जे धावफलकाचं जो टार्गेट आहे त्याचा सुद्धा विचार करायचा. जर का एखादा फुलटॉस चेंडू आला तर फुलटॉस चेंडूला ती प्रहार नाही फक्त सिंगलला महत्व दिलं तर शेवटच्या षटकामध्ये हा प्रेशर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून चाललाय मर्यादित रेषेच्या बाहेर. यशला मैदान सोडावं लागतं. यश बॅक टू द डगआउट. कमांडीची सांगत टिंगे 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 बाबा हो सांगत टिंगे टिंगे. टिंगेचा व्हायरल झालाय रील सांग तुला कोण लाईक दिल. टिंगेचा व्हायरल झालाय रील सांग तुला कोण लाईक थँक्यू 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 थँक्यू. नवीन बॅटर शाकिब. बघा आता इक्वेशन 7 चेंडू आणि 7 धावा. इथून कोणत्या संघाला आहे विजयाची साथ हे पाहावं लागेल. इथून मॅच जशी गरम होते सोडचा कॉल होता. इथून नैनशार घासकोपरीचा गोलंदाज चुकी करते. मॅच जशी गरम होते पारितोषिकाचा वर्षाव सुद्धा वाढतोय. किशोरजी कदम यांच्याकडून प्रत्येक बाउंड्रीसाठी 200 रुपये. मॅच गरम आहे. पारितोषिकाचा वर्षाव शाकिबच्या बॅट मधून शाकिब एमसीसी मध्ये पदार्पण करताना शाकिबच्या बॅट मधून पहिला चौकार. कमांडीचे बघा प्रेशर असतो दबाव असतो कशा प्रकारे वाईट हाताळला त्यानंतर चुकी झाली. आता जर का विचार केला तर मॅच कुठे येऊन फसले. इक्वेशन हार्ड झाले. 6-2 इक्वेशन झाले. एका चौकारानंतर कुठेतरी मॅच इझी करतोय. 6-2 6 चेंडू आणि 2 धावा. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ अक्षय 11 आणि UCC डोंगरपाड्यातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आता खेळावा लागेल. गावाविरुद्ध गावाची मॅच असणाऱ्या दोन्ही संघांनी रेडी राहायचे. निलेशजी सालके साहेब आपणास विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तुमचं सुद्धा मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषकामध्ये सहर्ष स्वागत. रोहितने सरळ चेंडू गॅप मध्ये हो फेकी होईपर्यंत 1 रन कंप्लीट. हो शाकिबच्या बॅट मधून येतो विनिंग शॉट. मॅग्निफिसंट शॉट बघा. शाकिब खूप चांगली खेळ करतोय. 2 चौकारामध्ये मॅच फिनिश केली. शाकिबने दाखवून दिलं की सिंगल सिंगल का दबाव घेऊन खेळायचा आहे. मॅच फिनिश होते. मॅच ड्राईव्ह करून मोठे फटके